नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाज दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपासून बघा. 2 जानेवारीपासून या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. तर नवीन वर्षाची सुरुवात. तर हवामानाचा मोठा अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात नवीन वर्षाचे स्वागत पावसाने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 2 जानेवारीपासून 2 जानेवारी 2026 पासून राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढणार असून त्यामुळे थंडीचा कडाका कमी होणार आहे. तर वातावरणात आर्द्रता वाढणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्याच्या प्रादुर्भावामुळे हा हवामान अ, बदल घडत आहे. तर नवीन वाऱ्याच्या प्रादुर्भावामुळे हा हवामान बदल घडत आहे. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा स्वरूप पडण्याचा अंदाज असल्याने तर पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कोणत्या भागात पावसाचा जोर राहणार आहे? तर हवामान खात्याच्या ताज्या बातमीनुसार कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता सर्वाधिक वर्तवली आहे. विशेषतः म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 2 जानेवारी रोजी ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी पावसाचा सरी कोसळतील. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव भागातही ढगाळ हवामानामुळे तापमान चढ उतार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील काही भागातही पावसाची सावट असल्याने थंडीचा जोर कमी होणार आहे. तर शेती पिकावर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यासाठी खबरदारी. तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर सध्या गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके जोमात असून पावसाचा शिडकावा झाल्यास पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. विशेषतः द्राक्ष आणि आंबा बागायतदारांसाठी हा पाऊस चिंतेचा विषय ठरू शकतो. कारण ढगाळ हवामानामुळे आंबा मोहोर गळण्याची शक्यता असते. तर शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे आणि कीटकनाशकाची फवारणी करताना हवामान अंदाज घेऊनच फवारणी करावी व हवामान खात्याचा किंवा हवामान सल्ला विभागाने दिलेला त्याचे नियमाचे पालन करावे. आरोग्य समस्या आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अचानक बदललेल्या वातावरणामुळे ह्युमिड हवामान तयार होऊन ताप, सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढू शकते. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण अशा दुहेरी हवामानाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नागरिक घराबाहेर पडणार आहेत त्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावे. तसेच विजाच्या कडकडाटासह होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहणे टाळावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. तर 72 तासातील हवामानाचा कल आणि तापमान. तर पुढील 72 तासात राज्याच्या किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडीचा प्रादुर्भाव तात्पुरता कमी होईल. पावसाळी वातावरणात निवळल्यानंतर पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पावसाची शक्यता कमी असली तरी ढगाळ वातावरणामुळे कडाका वाढू शकतो. ज्या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तेथे स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याची सूचना दिल्या आहेत. तर नागरिकांनी वेळोवेळी हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाईटवरून अपडेट घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी
तर हवामान खात्याचे नियम पाळावे. तर मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज. तर दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल क्षेत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.